समोरच्या गोलंदाजावरती, अर्थात तो गोलंदाज आहे सतीश आहे। सतीश वरती त्याने आक्रमण चढवले। अशा प्रकारचा हा सतीश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय। कातळवाडी संघाचा हा सतीश इथे मात्र हा चेंडू त्याला समजत नाहीये, कारण हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर गेल्यानंतर पंचांकडून या ठिकाणी स्वैरचा इशारा येतोय। स्वैर धाब्याने धावसंख्येत भर पडणार आहे। श्री पाणबुडी देवी कला मंच आयोजित पाणबुडी चषकामध्ये आपण पाहिलं की गावकर आपला ब्रँड भारी अशा पद्धतीने या शॉपचं आपण या ठिकाणी शॉपचे मालक होते ते आपण या मंचावरती पाहिले होते। खरं तर त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण हे कुणबी पाऊल आहे आणि हे कुणबी पाऊल या ठिकाणी पुढे पडताना पाहतोय। परंतु मैदानात जर आपण गेलो तर एकेरी धाव प्राप्त होते। याच एका धाब्याने संघ पोहोचतोय एकूण 9 या धावसंख्येवरती। प्रथम फलंदाजी केली जाते ती म्हणजेच वरदान या संघाकडून अभिषेक करिता हा चेंडू टाकला जाणार आहे। तो गोलंदाज ऋषीकडून खेळला जाणार आहे। ऋषी मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करणार नाहीये, कारण त्याला माहित आहे की हा खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे। त्यावेळेला मात्र तो कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये। एक चेंडू तो अतिरिक्त असणार असल्यामुळेच घाई करत नाहीये आणि समोर मात्र एक गोलंदाज खराब अशा प्रकारचा मारा करतोय तो सतीश टू ऋषी अशा प्रकारची या ठिकाणी ही लढत पाहतोय। मात्र ऋषी मात्र आक्रमण करतोय सतीश वरती। हा चेंडू निश्चितच सीमारेषा पार षटकार, उंच कोरा अशा प्रकारचा षटकार आपल्याला पाहायला मिळाला। तो म्हणजेच मनीष प्रमाणे ऋषीच्या बॅटमधून डीजे कमॉन। स्पर्शाने फुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या। थँक्यू गाणं देखील चांगलं वाजलंय। एक चांगल्या प्रकारचा आपण या ठिकाणी क्रीडा संग्राम पाहतोय। DBN लाईव्हच्या माध्यमातून आपण थेट प्रक्षेपण करतोय YouTube वरती। सतीश मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे। ऋषी करता हा चेंडू टाकतो। ऋषी पुन्हा एकदा त्याच्या प्रकारचं आक्रमण करतोय। चेंडू सीमारेषा पार होतोय, षटकार सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा षटकार। कम ऑन डीजे। थँक्यू टीम मीटिंग होते ते टीम मीटिंग होता का म्हणे, प्लीज सहकार्य करायचंय। कातळवाडी संघ आम्हाला सहकार्य करायचं आहे। 2 चेंडूवरती 2 षटकार वरदान रानवीच्या या ऋषीकडून आपल्याला पाहायला मिळाला। वरदान रानवी संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा फलंदाज आहे ज्याच्याकडून आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली आहे। प्रमुख गोलंदाज या ठिकाणी सतीश महागडा ठरतोय। त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं, परंतु या ठिकाणी पाय टेकवले होते, गुडघा टेकवला होता आणि चेंडूवरती त्याने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता। त्या प्रहारात मात्र त्याला फक्त एकेरी धाव प्राप्त होते। याच एका नवीने संघ पोहोचतोय एकूण 23 या धावसंख्येवरती। पहिलं षटक अजूनही या ठिकाणी सुरू आहे। अतिशय महागडं लांबडं अशा प्रकारचं षटक या ठिकाणी सतीश टाकताना आपण पाहतोय। खराब अशा प्रकारची गोलंदाजी। आता मात्र मिनेश करिता हा चेंडू चांगल्या प्रकारचा चेंडू आहे। फलंदाज मात्र या ठिकाणी पूर्णतः बीट होतोय। हो या ठिकाणी पंचांकडून वाईटचा इशारा येतोय, कारण हा डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर गेला होता आणि त्यानंतर पंचांकडून वाईटचा इशारा देखील आला। वाईट नंतर मात्र धावसंख्येत भर पडते। धावा पाहिल्या तर 24 धावा। षटक क्रमांक आपण या ठिकाणी हे पहिलं पाहतोय। 8 ते 9 पावलांचा या ठिकाणी नप आहे। धीम्या गतीचा गोलंदाज आहे आणि धीम्या गतीच्या गोलंदाजाकडून ही गोलंदाजी केली जाते। महागडं अशा प्रकारचं हे सतीशचं षटक आहे। पहा पंचांचं लक्ष किती आहे, यावरून तुमच्या लक्षात येईल की हे दक्ष अशा प्रकारचे पंच आहेत रुपेश मेस्त्री आणि त्यांच्या जोडीला हनीफ पटेल। गोलंदाजी मार्कवरतून गोलंदाजी केली जाते ती म्हणजेच याच सतीश कडून समोर मात्र मनीष असणार आहे, मिनेश असणार आहे। मिनेश कडून मात्र याच्यावरती पहा एकेरी धाव प्राप्त होणार आहे। दुसरी धाव देखील या ठिकाणी घेतली जाते। 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे पहिलं या ठिकाणी संपत आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगल्या प्रकारची सुरुवात। 26 धावा। तुम्हाला माहिती आहे की 26 जुलै 26/11 कसाबचा भॅड हल्ला आणि 26 जुलै आपण पाहिलं तर या ठिकाणी मुंबईवरती आलेला महापूर। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, टीम मीटिंग अजिबात होता का बरे, संघर्ष
संघर्ष कातळवाडी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. मी थांबतोय, डीजेला बोलावतोय. अनिकेत नवरा पाठाव बसला हलदीचे दिसाला. अनिकेत नवरा पाठाव बसला हलदीचे दिसाला. अनिकेत नवरा पाठाव बसला हलदीचे दिसाला. थँक्यू. नवीन गोलंदाज सुशील गेंदबाजी के मोर्चे पर तैयार होते हुए इस बार उड़ा है, आसमान में गेंद है, सीधी गेंद बाउंड्री के बाहर. ये छक्का तवा, खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए खिलाड़ी. तो इस तरह से दीवाना बनाया इस बल्लेबाज ऋषि ने. और गाना बजता हुआ सुमित डीजे के तरफ से. थैंक यू. अब देखेंगे तो पहले गेंद पर हमला किया है. ऋषि के पास ये क्षमता है, अनुभव है, इनका उपयोग इन्होंने पूरी तरह से ये किया है. गेंदबाज यहां पर सुशील तैयार है. इस बार सुशील की गेंद पर हमला किया है. जरूर यहां पर कवर की दिशा में यहां पर ट्रैवल होती हुई तब तक के लिए ये दूसरा रन भी पूरा होता हुआ. जब एक बड़ा स्ट्रोक आता है तो उसके बाद सिंगल डबल चुरा कर आपको स्कोरबोर्ड को हिलता रखने की जरूरत है. तो ये बात यहां पर ये बल्लेबाज ऋषि करते हुए, ऋषि के पास देखेंगे ना तो बहुत ही अच्छी यहां पर ये क्षमता है. इन क्षमताओं का ये उपयोग करेंगे. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर सुशील तैयार है. सामने ऋषि है. ओहो, आप देखेंगे तो आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. यहां पर ये छक्का तवा और छक्के के साथ साथ सुमित डीजे मुझे जुड़ते हुए. थैंक यू. बहुत ही अच्छी तरह से यहां पर जानबूझकर बल्लेबाजी कर रहे हैं. ये यहां पर समय के साथ साथ और सोचकर यहां पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज ये हम ऋषि देख रहे हैं. अब इन्होंने बहुत बढ़िया आक्रमण किया है, खूबसूरत स्ट्रोक खेले हैं. फिर एक बार गेंद हवा में, खिलाड़ी के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. ये और एक छक्का तवा, गाना बजता हुआ. थैंक यू. इस छक्के के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 46 रन है. 46 विदाउट लॉस. सेकेंड ओवर इज नाउ प्रोग्रेसिव. सुशील इज बाउल्स टू ऋषि. ऋषि इज वेल प्लेड इन दिस टूर्नामेंट्स. अच्छी गेंद इस बार यहां पर. ये इसको ऋषि को उम्मीद थी कि ये वाइड आएगी, लेकिन इस बार कोई भी इशारा नहीं है. ये अच्छी गेंद है सुशील की तरफ से. इन्होंने फंसा है, ज्यादा गेंद ऑफ के बाहर डाली थी. जो यहाँ पर बल्लेबाज इनके ऊपर आक्रमण कर रहे, इनके ऊपर अब इस तरह का दबाव डालने की कोशिश कर रहे. फिर एक बार ये देखेंगे. इस बार हवा में जरूर गेंद है, लेकिन वहां कोई फील्डर ने गेंद एक रन पूरा किया है. और गेंद दो फील्डरों के बीच का जो फासला था, फासला चिरती हुई बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई ये चौवा आता हुआ. चौवे के साथ साथ यहां पर रन संख्या देखेंगे तो 50 रन पूरे होते हुए. और अच्छी यहां पर पारी खेली है ऋषि और ऋषि के साथीदार यहां पर मीनेश है. ऋषि और मीनेश की सराहना करनी पड़ेगी जिन्होंने इस बार देखेंगे तो 50 की साझेदारी की है. 50 की साझेदारी आज के दिन के सबसे ये पहले जोड़ी के लिए यहां पर यह अच्छी साझेदारी है. और नए बल्लेबाज, नए गेंदबाज यहां पर सुधाकर है. तीसरी ओवर की कहानी देखेंगे. कुल मिलाकर रन संख्या 50 रन है. तीसरी ओवर की पहली गेंद है. इस बार हमला किया है, गेंद हवा में. और यहां से यह आसान नहीं है. ये वन बाउंस पकड़ना चाहते हैं. एक टप्पा आउट नहीं है आपल्यामध्ये. जरूर यहां पर देखेंगे तो पहले गेंद पर हमला किया था, हवा में गेंद थी. जो लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थे इन्होंने प्रयास नहीं किया था, सिर्फ यहां पर रन रोकने की कोशिश की थी. और कुल मिलाकर रन संख्या 52 रन. इस बार देखेंगे तो यहां पर यह गेंद विकेट कीपर के दास्तान में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. यहां पर स्कोर रुका हुआ. कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 52 रन है, विदाउट लॉस है. पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी है दोनों बल्लेबाजों के बीच. सुधाकर, फिर एक बार सुधाकर के ऊपर हमला किया है.
गेंद बाउंड्री के बाहर जाएगी और यहाँ पर ये छक्का तवा बल्ले के बीचों बीच है और बीचों बीच लेकर यहाँ पर ये छक्का जुड़ते हुए बल्लेबाज और इसके साथ साथ मुंह से जुड़ते हुए सुमित डीजे। थैंक यू मितेश के बल्ले से यहाँ पर यह छक्का तवा। ओहो फिर एक बार उड़ाया है, आसमान में गेंद है और सीधी गेंद मैदान के बाहर जाती हुई यह छक्का तवा। क्या बात है, लाजवाब और खूबसूरत स्ट्रोक है बल्लेबाज मितेश के बल्ले से यह छक्का निकलता हुआ और गाना बजता हुआ। नवीन बॉल द्यायचा या ठिकाणी, नवीन बॉल चेंडू द्यायचा मैदानात आणि यानंतरचा जो टॉच आहे खेर वरदान पालपेने मधलेवाडी विरुद्ध किरण 11 वहाळ, तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन कृपया आपण टॉच का बॉक्स या कक्षात संपर्क साधायचा आहे लगेचच। खेम वरदान पालपेने मधलीवाडी विरुद्ध किरण 11 वहाळ असा हा यानंतरचा सामना आहे, आपण नाणेफेक करण्याकरिता त्वरित यायचं आहे। अगली गेंद इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन यहाँ पर वहां पर फील्डर मौजूद है जिन्होंने यहाँ पर जब तक फील्ड नहीं की तब तक के लिए एक रन पूरा किया है। अब सुमित है, सुमित और जो मितेश है बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर अपने टीम के लिए इन्होंने योगदान दिया है, अच्छे 24 छक्कों की बरसात की है। अब फुल टॉस गेंद इसको क्रॉस किया है और गेंद हवा में, वहां फील्डर मौजूद है, ले लिया, लपक लिया, विकेट गिरता हुआ और म्यूजिक बजता हुआ, पहले विकेट का पतन। थँक यू मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, संघर्ष कातळवाडी विरुद्ध वरदान रानवी या संघाने प्रथम फलंदाजी केली, 65 धाबा कुठल्यात विजयाकरिता 66 धाबांचं या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे। वरदान रानवी या संघाला विनंती करतोय आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्रफळ सजवून घ्यायचं आहे आणि यानंतरचा आजच्या दिवसातील 6वा सामना खेम वरदान पालपेने मधलीवाडी विरुद्ध किरण 11 वहाळ। आपण टॉसच्या दिशेने या ठिकाणी पाहिला तर टॉस किरण 11 वहाळच्या बाजूने गेलेला आहे। मी किरण 11 वहाळ संघाला विनंती करतोय आपण या ठिकाणी या सामन्यानंतर क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं आहे। तर खेम वरदान पालपेण संघ मधलीवाडी हा संघ या ठिकाणी फलंदाजी करिता सज्ज असेल। आता मात्र फलंदाजी करता सज्ज होईल तो म्हणजेच संघर्ष कातळवाडी वरदान रानवी। आपण लवकरात लवकर या ठिकाणी जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी, जब तुम्हें अकेले में मेरी याद आएगी, आंसुओं की बारिश में थँक यू वरदान रानवी या संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण सजवून घ्या। त्याचबरोबर संघर्ष कातळवाडी आपल्याला एकूण 66 धाबांचा पाठलाग करायचा आहे, त्याकरिता आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे। श्री पाणबुडी देवी कलामंच आयोजित भव्य दिव्य पाणबुडी चषक 2023 आपण हा महत्त्वाचा पहिल्या फेरीतला सामना पाहतोय। संघर्ष कातळवाडी विरुद्ध वरदान रानवी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 65 धाबा कुठल्याच 66 धाबांचा पाठलाग करावा लागेल तो म्हणजेच संघर्ष कातळवाडी या संघाकरिता। संघर्ष कातळवाडी संघाकडून या ठिकाणी प्रत्युत्तर कसं दिलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे। खेम वरदान पालपेणी मधलेवाडी विरुद्ध किरण 11 वहाळ यानंतरचा सामना आहे। नाणेफेकीचा कौल वहाळच्या बाजूने गेलाय आणि वहाळ संघ या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि खेम वरदान पालपेणी संघाला या ठिकाणी फलंदाजी करिता पाचारण करतोय। दोन्ही संघांना विनंती आहे आपण कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता बरोबर मैदानाच्या दिशेने जायचं आहे, परंतु आपण सामना पाहतोय मैदानातला हा महत्त्वाचा सामना आहे संघर्ष कातळवाडी विरुद्ध वरदान रानवी हा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवताना पाहतोय। सलामीचे फलंदाज देखील या ठिकाणी मैदानात गेलेले आपण पाहतोय। एका बाजूला सुशील आहे तर दुसऱ्या बाजूला सुधाकर आहे। सुशील आणि सुधाकर अशा प्रकारची जोडी मैदानात आहे।
प्रदीप गोलंदाजी मार्कवरती असणार आहे, जो रानवी संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा गोलंदाज आहे. हुकमाचा एक्का म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो गोलंदाजीतला, तो म्हणजेच रानवी संघाचा. परंतु समोर पहा, सुशील आहे, सुधाकर आहे. सुशील आणि सुधाकर पाहूया एकूण या 66 धावांचा पाठलाग करताना चौकार षटकारांची अतिजबाजी करणार का? ज्या पद्धतीने ऋषी आणि मितेश याने चौकार षटकार, मिनेश याने चौकार षटकारांची या ठिकाणी अतिजबाजी केली होती, तशा प्रकारची तो अतिजबाजी करणार का? परंतु सुधाकर करिता नॉन स्ट्राईक एंडला थांबावं लागतंय, तर सुशील मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. आता मात्र सुशील मात्र पहिल्या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळत नाही आहे. त्याच्याबरोबर शरीर यष्टीवरती चेंडू आदळतोय, त्यामुळे पंचांकडून लेग बाईजचा इशारा येतोय आणि लेग बाईज नंतर धावसंख्येत भर पडणार आहे. एकूण धावा पाहिल्या तर 66 धावांचा पाठलाग करताना एक अशी धावसंख्या होते. एक नंबर कामगिरी करावी लागणार आहे, ती म्हणजे सुधाकर आणि सुशीलला. समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे, तो गोलंदाज प्रदीप आहे. बघूया प्रदीप काय करत होते. हाच प्रदीप मात्र या ठिकाणी हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकतोय, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर टाकतोय. तिसऱ्या चौथ्या स्टंपवरचा हा चेंडू होता, बरोबर या ठिकाणी निर्धाव टाकलाय, तो म्हणजेच याच प्रदीपने. संघर्ष करिता मोठा संघर्ष करावा लागणार आहे, कारण 66 धावांचा पाठलाग करावा लागतोय, तो म्हणजेच या संघर्ष कातळवाडी संघाला. आता देखील हा तशा प्रकारचा चेंडू आहे, यष्टीरक्षक देखील या ठिकाणी चकतोय. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये, एक चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल हा प्रदीप करताना आपण पाहतोय. या स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर संतोषजी घाणेकर, त्याचबरोबर रमेश भेकरे, त्यांच्या जोडीला रमेश कोकमकर, निलेश हुमणे, त्याचबरोबर दीपक कारकर आणि त्यांची संपूर्ण टीम आहे. चांगला फटका आहे, दर्जेदार फटका आहे. स्टेप आउट केलं, चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू मात्र बरोबर सीमा रेषेच्या दिशेने जातोय. तिथे मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होत आहे. धावा प्राप्त होणार आहेत त्या या चेंडूवरती 2 धावा प्राप्त होत आहेत आणि या 2 धावांनी मात्र 3 धावा प्राप्त होत आहेत. या 3 धावांनी मात्र संघ पोहोचतोय एकूण 4 या धावसंख्येवरती. इथे मात्र चौकार षटकारांची गरज होती, परंतु चौकार षटकार खेळला जात नाहीये. दोन्ही फलंदाज जखडून ठेवण्यामध्ये प्रदीप मात्र यशस्वी ठरतोय. प्रदीपला माहित आहे की आपल्याला या समोरच्या संघावरती आक्रमण करायचंय, त्यांना मात्र टिचून मारा करायचा आहे आणि टिचून मारा केल्यामुळेच या ठिकाणी तो मोठी धावसंख्या उभारू देत नाहीये. तोच प्रदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. सुशील करता हा चेंडू टाकतोय, स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात जबरदस्त चांगला फटका आहे, परंतु त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आहे. दर्जेदार अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणामुळेच या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत, त्या म्हणजेच एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. प्रदीप मात्र जबरदस्त अशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातील विरार कोपरीच्या मैदानातील ही एक दर्जेदार स्पर्धा, पाणबुडी चषक 2023 मधला महत्वपूर्ण अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे, यावरती मात्र सुशील आक्रमण करतोय. सुशीलच्या बॅट मधून आपण एक मोठा फटका पाहतोय, चौकार पाहतोय. डीजे ऑपरेटर मला जोडले जातात. कमॉन डीजे. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू उठ, तू पण उठ. आता सगळेच उठा. हॅलो, धन्यवाद सर. मी या ठिकाणी एक विशेष सूचना या ठिकाणी नमूद करतोय. सर्व उपस्थित खेळाडूंना एक महत्त्वाची सूचना आहे. आजचा हा दिवस आपण वाडी मर्यादित गट म्हणून ही स्पर्धा आपण खेळवतोय, तर कृपया वाडी गटातून खेळताना प्रत्येक संघ हा वाडीतील असावा आणि ह्याचं ऑब्जेक्शन प्रत्येक संघानं त्यावेळी घेत जावं. ज्यानंतर कोणी ऑब्जेक्शन घेतलं एखादा तर आपण कमिटी त्याच्यावरती निर्णय देईल, परंतु प्रत्येक संघाने याची जबाबदारी घेऊनच आपला खेळ सुरुवात करायची आहे. मी हे एक महत्त्वाची सूचना आजच्या या स्पर्धेच्या दरम्यान आपणास सूचित करतोय. धन्यवाद. 5वा सामना पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पाहिला तर एकूण 10 धावा आहेत. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. रोहित गोलंदाजी मार्कवरती आहे. 12 चेंडू 55 धावांची गरज. इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु फक्त सुधाकरला एकच धाव प्राप्त होणार आहे. तितक्या चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, ते म्हणजेच वरदान रानवी या संघाकडून. संघर्ष कातकरवाडीला मात्र मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आता चेंडू शिल्लक आहे ते 11. विजयाकरिता 54 धावांची गरज आहे. यानंतरचा सामना खेम वरदान पालपेणे मधलीवाडी विरुद्ध किरण 11 वाहाळ. किरण 11 वाहाळ संघाच्या खात्यात नाणेफेकीचा कौल गेलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. रानवी संघाचं खरंच या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण सुरुवात चांगल्या प्रकारे केली होती. ऋषी आणि ऋषीचा साथीदार
मिनेशने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. ऋषीने देखील त्याला साथ दिली. त्यामुळे संघ पोहोचला एकूण 65 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 66 धावांचा पाठलाग केला जातोय, तो म्हणजे प्रतिस्पर्धी संघाकडून. इथे मात्र मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक झेल केली आहे, अर्थातच गोलंदाज झेल केली आहे, स्वतः या ठिकाणी झेल टिपतोय, एक फलंदाज बाद होतोय, पहिला गडी तंबूत परततोय सुशीलच्या स्वरूपात. या ठिकाणी या इनिंग मधलं एक महत्वाचं गाणं ऐकूया. विरारमधील ऐतिहासिक मैदानामध्ये ही एक दर्जेदार अशा प्रकारची आपण स्पर्धा पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज रोहित असणार आहे. विलासकरिता या ठिकाणी हा मारा केला जाणार आहे. खरं तर स्कोरिंगचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करतात ते म्हणजेच आमचे सहकारी. हा चेंडू देखील तितक्या चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. फलंदाज मात्र पूर्णतः बीट होतोय. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपात प्राप्त होते. पंच जर पाहिले तर पंचांकडून एक चांगल्या प्रकारचा इशारा येतोय. रुपेश मेस्त्री आणि त्यांचे सहकारी हानिफ पटेल आमच्या स्कोरिंगचं काम करताना स्कोर पांडुरंग आलिम या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतायत. त्यांच्या जोडीला आहेत ते म्हणजेच गणपत मुवड आहेत. त्याचबरोबर भेकरी देखील बाचिन देखील आमच्या जोडीला आहेत. मंगेश बाचिन. अप्रतिम फटका, चेंडू उभे तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. खराब अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. फलंदाजाला या ठिकाणी एक जीवनदान प्राप्त होत आहे. एकूण धावा पाहिलं तर 16 धावा. अतिशय अवघड अशा प्रकारचा पाठलाग करावा लागणार आहे. फक्त या सामन्यातली औपचारिकता शिल्लक आहे. या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजाने. रोहितने या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो, टाइमपास होता का बरे, लगेचच आपण या ठिकाणी सामना सुरू ठेवायचा, चालू ठेवायचा. यानंतरचा सामना आहे खेमवर्धन पालपेणे मधलीवाडी विरुद्ध किरण 11 वहाळ संघ. आपण या ठिकाणी बरोबर क्षेत्ररक्षणाकरिता सज्ज राहायचं आहे. तर खेमवर्धन पालपेणे मधलीवाडी हा संघ फलंदाजी करिता सज्ज असेल. या 6 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दाद मागितली होती वाईड करिता आणि वाईडचा देखील इशारा येतो. वाईडने मात्र धाव संख्येत भर पडते. धावा पाहिल्या तर 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय. मिनेश आहे. अष्टपैलू या ठिकाणी कामगिरी केली जाते. परंतु या चेंडूवरती पाहायचं आहे मोठा फटका हवेत आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षण खराब होत आहे आणि क्षेत्ररक्षण खराब झाल्यानंतर ही दुसरी धाव देखील डावखुऱ्या फलंदाजाच्या खात्यात जाते. एकूण धावा पाहिल्या तर 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजेच मिनेश आहे. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि शेवटचं षटक आहे. 19 धावा धावफलकावरती. एक चांगला फटका आहे परंतु या फटक्यावरती फक्त एकेरी धाव प्राप्त होणार आहे आणि दुसऱ्या धावेकरिता मात्र कोणत्या प्रकारचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मी वहाळ संघाला विनंती करतोय, आपले जे क्षेत्ररक्षक आहेत ते सीमा रेषेवरती तयार ठेवायचे आहेत प्लीज. वहाळ संघ त्याचबरोबर प्रतिस्पर्धी संघ अर्थातच खेमवर्धन पालपेणे आपणही आपले सलामीचे फलंदाज सज्ज ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मिनेश. आता मात्र हा छान चेंडू आहे. एक चांगल्या प्रकारचा चेंडू आहे. ऑफ स्टिक वरचा चेंडू ऑनसाइडला खेळायचा आहे. फाईन लेगच्या पट्ट्यात खेळायचा आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. एक चेंडू निर्धाव काढण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी ठरतो आहे. शेवटचं षटक चालू आहे.
66 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक होते आणि दमछाक झाल्यानंतर मात्र एक छोटासा प्रयत्न आहे, तो म्हणजेच संघर्ष कातळवाडी संघाचा हा फलंदाज आपण ही एकेरी धाव प्राप्त करतोय. एका धावेने मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने जाता येणार नाहीये. एकूण धावा पाहिल्या 66 धावा. 66 धावांचा पाठलाग करताना 21 अशी धावसंख्या होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होते, गोलंदाज सज्ज होतं. या षटकातला पुढचा चेंडू आहे. 21 धावांचा डोंगर रचलाय. 66 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु या ठिकाणी पाहायचं आहे इथे एक चांगल्या प्रकारचा चेंडू टाकला गेला. चांगल्या प्रकारच्या चेंडूनंतर मात्र विजयाचा आपण जर शिल्पकार पाहिला तर राम वरदान रानवी हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय. संघर्ष कातळवाडी या संघाला विनंती आहे, या ठिकाणी हा सामना वरदान रानवीच्या बाजूने जातोय. वरदान रानवी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघर्ष कातळवाडी या संघाला विनंती आहे आपलं सहभाग सन्मान चिन्ह